बापरे किती मोठे. मला पण हेल्मेट वर्ष करावं लागते. आयला आडोला वाटतं रे. मग नाही. तो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी आत्ता बेलापूर साईडला आहे आणि आता गाडीत आमच्या पेट्रोल भरलेलं आहे. बघू शकता तुम्ही गाडी आणि बॅग पण दिसतं. पाऊस पण जास्त पडतो आहे. तर ॲक्च्युली माझा हा मित्र आहे अमन, जे की आम्ही आता संती आम्ही जाणार आहे मरीन ड्राईव्हला आणि संध्याकाळी इव्हेंट आहे. त्याच्यामुळं म्हणजे थोडंफार फिरू वगैरे नाही का. मी गोप्रोने मी शूट करणार आहे, जे की माझा आपलं हेल्मेट आहे. त्या हेल्मेटला मी गोप्रो लावलेला आहे आणि मग गोप्रोने आम्ही तसंच मग आम्ही गाडी वगैरे घेऊन आम्ही निघणार आहे. तर ही आमची बाईक स्प्लेंडर आणि याला बघा पुढं गोप्रो लावलं आहे बघू शकता. आता हेच बॅग वगैरे घेऊन आम्ही मरीन ड्राईव्हला जाणार आहे. दिसते का दिसते आईला असं असलं वाटतं का काही ट्रॅफिक पोलीस आहे का आपल्याला, तसं दिसतं मला करू सर. हो हो तो गायचं बघा लावले तर आहे आता मी गोप्रो ह्याला हेल्मेट. तो गाय फर्स्ट टाईम बाईकवर चाललेलं आहे. म्हणजे स्प्लेंडर गाडी आहे आणि ते पण मरीन ड्राईव्हला. आज पाऊस पण पडायला लागला आहे. मुंबईमध्ये तर पाऊस तर आहेच. आज फर्स्ट टाईम मस्त पावसात स्प्लेंडर घेऊन चाललो आहे आम्ही आणि मरीन ड्राईव्हला फिरल्यानंतर मग इव्हेंट आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. संध्याकाळी इव्हेंट आहे. आता थोडंफार वगैरे फिरून घेऊ. हे बघा हा नेरूळ रोड आहे आणि इकडनं स्ट्रेट गेलं तर टेंबूर वगैरे पडतं आणि इकडनं स्ट्रेट गेलं तर वाशी वगैरे पडतं नाही का. बघ ना किती जाऊ दे 1 2 3 4 बापरे काय ते बघा किती रील आहे नवी मुंबई एकदम खास. बघायचं बघा आता हायवे संपलेला आहे. आता हे दुसरा हायवे लागला आहे, वाशीचा हायवे लागला आहे. ठीक आहे आता मुंबई हायवे लागला आहे हा आणि तो कधी लागला वाशीचं टोल नाका आहे. आता काय बाईकवर चालू आहे त्याच्यामुळं टोल नाकाला काय त्या दिवशी लय पाऊस होता रे, त्याच्यामुळे पाणी कुठे साठलेलं. मोनोरेल अच्छा ही आहे का. त्याच्यामुळं फक्त पूर्ण भारतामध्ये एकच आहे मोनोरेल फक्त बस मुंबईमध्ये. हां एवढंच आहे फक्त. पण वडाला तू चेंबूर फक्त बस. ट्रेनने नसते ना डायरेक्ट खाली पडले ते मोनोरेल. हां पूर्ण वाकले होते. कितीतरी माणसं होते ना आतमध्ये. मला वाटतं 300-400 तरी असतील माणसं. हां काय जा बघा मस्त एक पाणी आहे पहिले जा बघा पाणी मस्त वेगळी. पाऊस पण पडतोय. बिल्डिंग पण मोठ्या चांगले काय बघा रस्ता बघा पण साठले. हां अच्छा भारत पेट्रोल इकडे बघा. वास पण आहे ना. जर कुठून जर पाणी साठले बाप. रस्ते इकडचे बरोबर नाहीत आणि काय पाणी वसलं नाही. हा ना काय आता आम्ही इथं पोहोचलो आहे. तर आता थोडंफार जेवण करत कारण की 1 वाजून गेलेले आहेत आणि खूप आम्ही थकलो नाही का. गाडी चालून पण दमलो आहे आणि पावसामुळं पण. तर आता पाठीमागं रेस्टॉरंट आहे आमच्या, तर तिथं काय जातं काय आम्ही खाईन आणि मग त्यानंतर मग मरीन ड्राईव्हला इकडनं आता जवळच आहे. आता आम्ही CSTच्या CSTMTच्या इकडं जवळच आम्ही पोचलेलो आहे.
इथून आहे 5 मिनिटं अंतरावरती रोड. तर आम्ही आता पहिलं काही खातो इकडनं निघाल. काहीच आता जेवण झालेलं आहे आमचं आणि आता पुढचं मोटो ब्लॉग माझा मित्र चालू करणार. म्हणजे की आता मी खूप दमलेलो आहे त्याच्यामुळे आता हा चालू करणार आहे आणि हा आता गाडी वगैरे चालवेल. 1 मिनिट आमचा चावी देतो तुला. रेकॉर्डिंग करतो आणि चावी हे केली. कुठं टाकले चावी पैसा खायला खतरनाक दिसतंय त्याच्यामध्ये. तो आहे जो आता CSTला आम्ही आलेलो आहे आणि इकडे बघा सगळी जुनी बिल्डिंग आहे आणि इकडं लेफ्ट साईडला सगळं मार्केट आहे. त्याची कॅमेरा शॉप नाही का इकडं आतमध्ये म्हणजे एकदम मोस्ट कॅमेरा शॉप इथं जास्त सेकंड हँडमध्ये भेटतात. आणि इथं हे मेट्रो स्टेशन होते तर अंडरग्राऊंड येतं अंडरग्राऊंड होणार आहे ते नाही मला माहिती आहे एवढं कुठं निघणार वगैरे पण अंडरग्राऊंड तर होणार आहे इकडं. ही डबल डेकर बस आहे इलेक्ट्रिक बस आहे. पहिले नॉर्मल बस होते आत्ता याला ॲक्च्युली इलेक्ट्रिक बस केले. पण पहिलीवाली काय मस्त होती नाही का. आता ही इलेक्ट्रिकवाली आहे AC आणलं नाही का पण पहिलीची खासियत असं वेगळी असं नाही का. एकदम जुनी ज्या बस असेल ना त्याची खासियत जरा वेगळी असं नाही का. राईटला का लेफ्टला जायचं आहे काय काय ना अडवतील ना पोलीस का नाही आयला अडवला वाटतं रे. आता मग नाही रस्ताच नाही कळला आम्हाला हा ना. तो गाईज आता मी चुकून कॅमेरा बंद केला आणि नेमकं आम्हाला ट्रॅफिक पोलिसने पकडलं पण तो नेमकं नाही का चांगला निघाला. आम्हाला जाम आणला नाही का सांगितलं आम्ही काय काय करतो वगैरे नाही का. सांगितलं माझ्या मित्राने सांगितलं पोलीस भरती करतो आणि मी सांगितले प्रेसमध्ये काम आहे असं नाही म्हटलं का म्हटलं नाही त्याचं पण असेल. काहीच फायनली आम्ही मरीन ड्राईव्हला पोचलेलो आहे आणि माझा कॅमेरा चालू ठेवलेला आहे बघा. ह्याचं सगळं मागं इकडं ते पिझ्झा पाहिजे रे तो काय जेव्हा मरीन ड्राईव्हला आम्ही पोचलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता गर्दी होती तिथे बापरे बघा पूर्ण गर्दीच गर्दी आहे बापरे. आता गर्दी कमी आहे पाऊस नाही आहे. हे थांबू इकडे गाडी हे फायचं नाही मांडणार ना काय करू. तो गाईज आता आमचं फिरून झालेलं आहे आणि कसं आहे इथं पाऊस जास्त पडायला लागला नाही का. पाऊस जास्त पडल्यामुळं आम्ही आता निघायला लागेल. समोर कोण बसलं पण नाही बघा. सो गाईज आता आम्ही इकडनं नेक्स्ट स्पॉटला जातो. म्हणजे जेवढी मरीन लाईन आहे ना ही मरीन लाईन पूर्ण आता फिरत आम्ही बाईकवरती नाही का. तर आम्ही स्पॉट करणार पुढं जाऊन. तो गाईज जेव्हा का सगळं मस्त वेगळी इकडं विवेंजय करायला आले. मस्त रोड आहे एक नंबर रोड आहे नाही का. हा सगळ्यात फेमस स्पॉट आहे मुंबईचा. मोस्टली इकडं नाही का म्हणजे गरमी होत असेल ना वगैरे लोक नाही का इकडं येतात बसायला वगैरे नाही का एन्जॉयमेंट जास्त करून कपल लोकांसाठी स्पॉट आहे ॲक्च्युली. हा इलेक्ट्रिक बस आहे इलेक्ट्रिक बस आहे. आता बसचं पण रेट वाढले जे की आता गव्हर्नमेंटनी बसचे पण रेट वगैरे वाढवले BMC वाल्यांनी. आज खाली वाटते पण आहे ना रे स्पॉट असं खाली आहे पावसामुळं नाही का जरा गर्दी नाही जास्त. पाऊस आला बघा काय हे बघा हे टर्नर आता बनलेलं आहे जे की अंडर वॉटर आहे. हां अंडर वॉटर बनलेलं तर नाही टू व्हीलर मला तर नाही आला असेल पण नाही माहिती मला पण नाही होतं. पावसामुळे बापरे हे एकलं पण जायचं परत.
चालू झालं म्हणजे ॲक्च्युली. आज तुम्हाला मी फुल 5K दाखवाल क्लिअरिटी एकदम माझ्या गोप्रोनी शूट केलेले. नाईटला मग मजा इथे फिरायला नाईटला मजा आहे. तो काय इकडनं आम्ही आलेलो आहे. इकडं सगळे आता एकदम टॉप लेवलचे सगळे इथं करोडपती आहेत इथं. नाही का बंगला पण बघत असते माझी गाडी बघ ना, टोयोटाची आहे बघ ना गाडी. इनोवा बघ ना कसली बनवली आहे. हां बघला बघ इथे सगळे बघले ना बरोबर कसले तुमच्या इथं सेलिब्रेशन चालू आहे. अरे इतर काय नाही बँड्रा तू जाशील ना बँड्राला वगैरे तिकडचं नुसतं तुला रेंज रोवर दिसणार. रेंज रोवर बस सगळे ॲक्टर्स नक्की झाले बघा. तो काय जे बघा मुलीचं बापरे किती मोठे. मला पण हेल्मेट वर्ष करावं लागतं एवढं मोठं आहे त्याचं. होय नवीन ती. तो काहीच तिकडं लई गर्दी आहे त्याच्यामुळं परत आम्ही खाली घेतले. तर मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये तर कॅप्चर केलेले नाही का. काय तिथं जास्त गर्दी होती आणि तिथं काहीतरी हे आता गणपतीचं आहे ना त्याच्यामुळं माझं तिथं सेलिब्रेशन त्यांचं असणार आहे. गर्दी जास्त त्याच्यामुळे मी गाडी वरती नाही घेतली. पण